तर तुम्ही भारतातील नियमित टॅक्स पेयर आहात का? तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलाय. दरम्यान त्यांनी करदात्यांसाठी एक मोठी ऐतिहासिक अशी घोषणा केली आहे. तर 1961 पासून चालत आलेला जुना प्राप्तिकर कायदा हा आता इतिहासात जमा होणार आहे आणि येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा 2025 हा लागू होणार आहे. आणि या नवीन बदलामुळे कर प्रणाली ही आणखी सुटसुटीत होणार आहे, ज्यामुळे करदात्यांचा ताण कमी होईल. तर नेमके कुठले कुठले बदल यात करण्यात आलेले आहेत यावर एकदा नजर टाकूया. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला बदल म्हणजे टॅक्स इयरची संकल्पना ही यावेळेस बदलण्यात आलेली आहे. म्हणजेच आतापर्यंत करदात्यांना प्रिव्हियस इयर म्हणजेच ज्या वर्षी उत्पन्न कमवलंय आणि असेसमेंट इयर म्हणजेच ज्या वर्षी त्यांनी टॅक्स भरलाय, या दोघांमध्ये तांत्रिक फरक असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडायचा. मात्र आता या दोघांचा मिळून एकच टॅक्स इयर असणार आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे याआधी म्हणजेच 1961च्या कायद्यात वापरली जाणारी भाषा जी होती ती अत्यंत क्लिष्ट होती, ज्यामुळे ती समजून घेण्यासाठी कुठल्याही प्रोफेशनलची कायम गरज लागायची. मात्र आता जो नवीन नियम आहे 622 पानांचा, तो अत्यंत सोप्या भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला ती भाषा कळू शकते. तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही जर RTI वेळेत फाईल केला नसेल तरी देखील तुम्ही TDSची मागणी करू शकता आणि त्यावर यावेळेस तुम्हाला दंड आकारला जाणार नाहीये. तर एकंदरीतच टॅक्स नोटिसींचं प्रमाण कमी करणं, रिफंडची प्रक्रिया वेगवान करणं आणि अनावश्यक कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी या कायद्यात भर देण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदी प्रक्रियेला पूर्णपणे फाटा देऊन आता ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती डिजिटल आणि पारदर्शक करण्यात आलेली आहे. तर हे सगळे बदल जे आहेत ते यावेळेस नियमांमध्ये करण्यात आलेले आहेत. मात्र तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये करण्यात येणारे हे बदल, कायद्यात करणारे हे बदल कसे वाटलेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.